भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी झुंज देणाऱ्या भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर यांच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। ही रॅली वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती। त्यांच्या आदेशानुसार कोणताही थाटमाट न करता देशसेवेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला। रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता सुभाष टेकडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली। रॅलीचा मार्ग नागसेन नगर, संघर्ष तरुण मित्र मंडळ, समता नगर, कुर्ला कॅम्प, भाटिया चौक, संभाजी चौक, लाल चक्की चौक, सार्वजनिक मित्रमंडळ हॉल मार्गे पुन्हा सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप झाला। या रॅलीमध्ये विविध सामाजिक संस्था, युवक, महिला आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमले। वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करणारा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे। या कार्यक्रमात ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात, शेषराव वाघमारे अध्यक्ष उल्हासनगर पूर्व, रेखाताई उबाळे महिला आघाडी अध्यक्ष, भारत रणदिवे युवा आघाडी अध्यक्ष, प्रकाश शिरसाट संघटक, प्राध्यापक सुरेश सोनावणे प्रवक्ता, दिवाकर खळे ज्येष्ठ कार्यकर्ते, पप्पू भालेराव उपाध्यक्ष, महेंद्र आहिरे उपाध्यक्ष, देवीदास कांबळे भारतीय बौद्ध महासभा, सुरेंद्र गायकवाड, दीपक आढाव, नानासाहेब चव्हाण, संगीताताई नेतकर, संदीप उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। काल 10 मे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस होता व 10 मे हा स्वाभिमान दिवस म्हणून भारतभर एक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। परंतु देशामध्ये पाकिस्तान आणि भारताचं युद्धाचं चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले की माझा वाढदिवस साजरा न करता हा माझा वाढदिवस मी सैन्यांना अर्पित करीत आहे। म्हणून आपण 11 तारखेला पूर्ण शहरामध्ये रॅलीच्या माध्यमातून सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी बाईक रॅली काढावी असे बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश होते आणि त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आज आम्ही उल्हासनगरमध्ये भव्य दिव्य असं रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी त्याचा आम्ही समारोप करीत आहोत। जय भारत जय संविधान। काल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस होता, परंतु त्यांच्या आदेशानुसार आज उल्हासनगर शहरामध्ये ज्या देशामध्ये भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये जे सैन्य तिथे लढाई करत आहे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बाळासाहेबांच्या आदेशानुसार आज उल्हासनगर शहरामध्ये रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्साहाने यामध्ये भाग घेतलेला आहे। भारत आणि पाकिस्तानचं युद्ध याचं शांततेमध्ये रूपांतर व्हावं असंच याच्यातून आम्ही मेसेज देत आहोत। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो। आज उल्हासनगर शहर जिल्हा त्यांचे अध्यक्ष शेषरावजी वाघमारे, आमच्या महिला अध्यक्षा रेखाताई उबाळे, युवा अध्यक्ष युवराज भाऊ असतील, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कांबळे साहेब असतील, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते आणि आंबेडकरी विचारांचे कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचा आदेश की जो पहलगाम इथं जो दहशतवादी हल्ला झाला होता 22 एप्रिलला, त्याच्याकरता बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई इथं आझाद मैदानात देशाच्या पंतप्रधानांना आवाहन केलं होते की तुम्ही अटॅक करा या दहशतवाद्यांना, आणि त्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान असतील, इथल्या संरक्षण मंत्री असतील, सर्वांनी तिथल्या दहशतवादी संपवण्याचं काम आपल्या भारत मातेच्या सैन्याने केलं आणि त्याचा अभिमान म्हणून
आज आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस तो 10 मेला फक्त परमपूज्य बापू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार टाकून त्यांना वंदन करून त्रिशरण पंचशील घेऊन आम्ही आज बाळासाहेब आंबेडकरांचा भारतीय सैन्याचा मनोबल वाढवण्याकरता आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते फार जोमाने या सुभाष टेकडी परिसरामधील सर्व जोमाने सर्व एकवटले आणि आज त्यांचा या वाढदिवस अशा माध्यमातून आम्ही साजरा केला। बाळासाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच वंचित बहुजन आघाडीची अपेक्षा आणि आम्हाला आपल्या सैन्यांना वीरगती ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्यांना पण आम्ही वंदन करतो आणि भारत माता की जय म्हणून इथंच रॅली संपवतो। जय हिंद, जय भीम, जय भारत।